मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा, सोयाबीन, तूर, उडीद या पिकाचा पीक विमा तर काढला होता, परंतु मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पीक विमा वाटप सुद्धा सुरू झालं होतं। परंतु जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट होत होते की आम्हाला अद्यापही या पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या नाही। तुम्ही तर म्हणत आहात की पीक विमा वाटप सुरू आहे, परंतु मित्रांनो जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झाल्या नव्हत्या। तर काही तालुक्यातील जवळपास 22,000 शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे मित्रांनो। 22,000 शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला या हप्त्यात सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील जरी पीक विमा वाटप सुरू असले तरी या शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही वाटप झालेला नव्हता, परंतु आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील कोणते तालुके आहेत, त्याचबरोबर किती कोटींचा निधी आणि हेक्टरी किती रुपये मदत या शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदल, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील आपण पाठीमागे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळणार होता, तर पंढरपूर वगैरे तालुक्यातील शेतकऱ्यांना हा कमी प्रमाणात पीक विमा मिळणार होता। परंतु मित्रांनो तसं झालं नाही। अद्यापही बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत। जवळपास 22,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होण्याला या हप्त्यात सुरुवात होणार आहे, या आठवड्यात सुरुवात होणार आहे। म्हणजे 22,326 शेतकरी टोटल आकडा आहे। त्यामध्ये 59 कोटी 19 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, पिकं बघायची झाली तर सोयाबीन, त्यानंतर कांदा, तूर आणि उडीद या पिकाचा या पिकाचा पीक विमा हा शेतकऱ्यांनी काढला होता। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, सोलापूर तालुक्यातील त्याचबरोबर पंढरपूर त्यानंतर काही इतर तालुक्यातून सुद्धा पीक विमा हा शेतकऱ्यांनी काढलेला होता। तर बघायचं झालं तर पीक विमा कंपनीच्या एजंटनी त्याचबरोबर कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष स्थानिक म्हणजे जागेवर जाऊन त्यांनी क्लेम केलेले होते। स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत त्यांचा क्लेम देखील मंजूर करण्यात आलेला होता। तर यामध्ये जवळपास मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर या जे हे एरिया आहेत, या एरियातील 22,326 शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे। या आठवड्यात ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर मित्रांनो, सर्वात जास्त विमा हा बार्शी तालुक्यानंतर आता उत्तर सोलापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी भरला होता, तर सर्वात कमी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होता। हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती घेतलेली होती। तर हे जे 22,326 शेतकरी आहेत त्यांना 59 कोटी जवळपास 19 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। म्हणजे आपण मान्य करतो की सोलापूर जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे, परंतु मित्रांनो या जे आपण आता नावं घेतली या एरियाचे किंवा तालुक्याचे, तर इथे पीक विमा अद्यापही बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित होते। तर म्हणजे बघायचं झालं मित्रांनो, मोहोळमधील शेतकरी संख्या आहे 8,856 आणि मिळालेली विम्याची रक्कम आहे 22 कोटी 9 लाख रुपये। त्यानंतर उत्तर सोलापूरची शेतकरी संख्या आहे 12,519 आणि यासाठी निधी आहे 34 कोटी 81 लाख रुपयांचा। त्यानंतर पंढरपूरमधील शेतकरी संख्या आहे 951 आणि पीक विमाची जी रक्कम आहे ते 29 लाख रुपये, म्हणजे कमी पीक विमा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातून आहेत आणि जे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना अद्यापही या पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या नसतील, तर त्यांनी काळजी करायची नाही। आता त्यांच्यासाठी हा पीक विमा त्यांच्या खात्यावर या आठवड्यात पूर्णपणे वितरित होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।